दंड. हवेचा प्रॉब्लेम येईल का? नाही ना, हे ऐकण्यासाठी. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, श्री गोपाल कृष्ण महाराज की. आज आपल्या आबाळवाडी येथे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर याचा वर्धापन दिन आहे आणि 7वं वर्ष आहे. आपल्या या कार्यक्रमाचं श्रद्धास्थान आपल्या गावाचं कैवल्यवासी गुरुवर्य आचार्य प्रवर परमपूजनीय परम महंत श्री बापूदादा अंजनगावकर, त्याचप्रमाणे आपल्याला सतत मार्गदर्शन करणारे, प्रसन्नता ठेवणारे विद्वत्रत्न आचार्य प्रवर महंत परमपूजनीय परमहंत आचार्य श्री रायरकर बाबाजी तरडगाव, त्याचप्रमाणे आपल्याला सतत मार्गदर्शन करून धर्माप्रती आपल्याला घडवणारे, माडवणारे परमपूजनीय परमहंत आचार्य श्री विजयराज बाबा रायरकर, त्याचप्रमाणे आबाळवाडी, त्याचप्रमाणे परमपूजनीय हे बाबांचं नाव काय? मनोहरदास, परमपूजनीय परमहंत मनोहरदास बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आलेल्या तपस्विनी, आबाळवाडीतील सर्व माझे बंधू आणि भगिनी, माता, सर्वच आबाळवाडी पंचकृषीतून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सर्व सद्भक्त. आबाळवाडीला येण्याचा योग परमेश्वर कृपेने, स्वामी श्री चक्रधरांच्या प्रसन्नतेने, साधू संतांच्या शुभचिंतनाने आज आपल्याला योगायोग आलेला आहे. खरं म्हणजे तुमच्या गावाला कधी येण्याचा योग नाही, तुमची आमची भेट नाही कधी. सचिन दादा जे आहे ते यूट्यूबवरती माझे सत्संग ऐकायचे, ते एकदा मला भेटायला आले होते दरी आश्रमामध्ये. त्याचप्रमाणे आपले जे सुशील दादा आहे त्यांची अचानक एका स्थानावरती आमची भेट झाली होती. आणि एकनाथ दादा जे आहे ते नाशिकला महावाक्याच्या कार्यक्रमामध्ये भेट देण्यासाठी आल्यानंतर अचानक योगायोगाने भेट झाली. ही भेट आपण समजतो योगायोगाची, परंतु ती योगायोगाची नसते. एक पूर्वनियोजित कार्यक्रम असतो. स्वामी श्री चक्रधरांनी आखून दिलेला, श्रीकृष्ण महाराजांनी आखून दिलेला कार्यक्रम असतो. परंतु आपल्याकडं अज्ञान असल्यामुळं आपण समजतो की हा योगायोग आहे, नियोजन असतं. स्वामी श्री चक्रधरांनी दिलेला हा धर्म हा समजून घेण्या अगोदर आपल्याला स्वामी श्री चक्रधर समजून घ्यावा लागतो. परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार घेतात हा सिद्धांत आपल्या धर्माचा आहे. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतारतात. अवतारतात कसे अवतारतात, कुठे अवतारतात, केव्हा अवतारतात, हे धर्मामध्ये सिद्धांताच्या माध्यमातून आपल्याला त्यांची ओळख करून घ्यावा लागेल. परमेश्वर सृष्टीमध्ये अवतारतात. कशासाठी अवतारतात? या जीवाला स्वतःचा आपला आनंद द्यायचा आहे, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून या जीवाला काढायचं आहे, मुक्तीला न्यायचं आहे. आणि म्हणून जीवासाठी जीवासारखे होऊन येतात. जीवधर्म देहधर्म स्वीकारतात आणि आपल्यामध्ये येऊन आपल्याला तत्त्वज्ञान सांगण्यासाठी, आपल्याला स्वतःची ओळख देण्यासाठी, धर्म आणि अधर्म यातला फरक सांगण्यासाठी आपल्यासारखे होऊन येतात. आणि म्हणून आपल्यामध्ये अनेक संभ्रमावस्था, अज्ञान निर्माण होत असतं. कारण आपल्यासारखंच जर आपल्याला देव दिसला तर आपण ओळखणार कसं? श्रीकृष्ण महाराजांनाही अर्जुन देवाने ओळखलं नव्हतं. ते आपले सखा, आपले मेवणे, आपले मित्र समजत होते. आणि म्हणून कळत न कळत
श्रीकृष्ण महाराजांकडे पाहण्याची नजर अर्जुन देवाची ही जीव म्हणूनच होती. परंतु ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग आहे, या युद्धाच्या प्रसंगामध्ये अर्जुन देवाला एक संभ्रम अवस्था निर्माण झाली, भ्रम निर्माण झाला. कमी का लढावं, कशासाठी लढावं, आणि ज्यांच्याबरोबर लढायचं तर ते सारे आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे. त्यांना हरवायचं, राज्य मिळवायचं, आणि ज्यांच्यावरती राज्य प्रस्थापित करायचं तेच जर राहिले नाही तर मी का लढावं. त्यासाठी मी संन्यास घेतो, त्याग करतो, हिमालयात जातो. दंडत बाबा, या 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 सर्वांनी बाबांचं टाळ्या वाजून स्वागत करा. बाबा या वरती, या वरती, बाबा या वरती, या वरती, वरती या बाबा. मला बळ कसं भेटेल? बसा इथं माझ्याजवळ बसा, इथं बसायचं. श्रीकृष्ण महाराजांनी ही संभ्रमावस्था जीवाची, या अन्यथा ज्ञान जीवाचं काढण्यासाठी श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगितली. अर्जुन देव तर सर्व सोडून निघून चालले होते, परंतु त्यांना लढायला लावलं. ते म्हटले तू जर लढला नाही तर तू लढायच्या अगोदरच मेला. लोक तुला नपुसक ठरवतील, षंड ठरवतील. हा अपमान तू सहन करू शकणार नाही, आणि अपमान हा मरणाच्याही पलीकडचा दररोज मरण देणारा असा हा असतो. आणि आजही आपण तो अनुभवतो. कोणाकडून जरी कळत न कळत आपल्याकडून आपला अपमान झाला तर आपण ते आयुष्यभर कधी विसरत नाही. देवाने त्यांना समजून सांगितलं, कारण भ्रम आणि संभ्रम अवस्था, अज्ञान आपल्यामुळं आपल्या मनामध्ये येत असतं. अर्जुन देव 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र, उपनिषद सकळही सामुग्रीवंत अर्जुन देव, सकळही सामुग्रीवंत. पण एक वाचुनी स्वामी श्री चक्रधरांचा त्यांनी गौरवोद्गार काढलेला आहे का सकळही सामुग्रीवंत अर्जुन होते. एका वेळेस 25 जणांनी प्रश्न विचारायचे, बरोबर ते 25 जणांना उत्तर देत. एकाच वेळेस 10 जणांबरोबर तो युद्ध करू शकत होते. सर्वश्रेष्ठ धनुर्धर, त्यांना कुठे जाण्यासाठी काही अडचण नव्हती. स्वर्गात जायचे, नरकात जायचे, पाताळात जायचे, कुठे फिरायला त्यांना मुभा होती, एवढी त्यांचं सामर्थ्य होतं. आणि ह्या अर्जुन देवामध्ये मात्र संभ्रमावस्था होती, अज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होतं. हे जेव्हा आपण समजून घेऊ, आपल्या मनातलं जे अज्ञान आहे, संभ्रमावस्था आहे, याबद्दल आपल्याला मात्र काही वाटणार नाही. कारण जीव हा अज्ञानी असतो, अनादि अविद्यायुक्त असतो. आणि हे अज्ञान फेडण्यासाठी परमेश्वर या सृष्टीमध्ये अवतार घेतात. जीवासाठी जीवधर्म, देहधर्म घेऊन येतात. आणि मग वाडी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून स्वतःची ओळख करून देतात. असं स्वामी श्री चक्रधरांनी 12व्या शतकामध्ये भरवच नगरी गुजरातमध्ये अवतार धारण केला. आणि महाराष्ट्रामध्ये अधिकारा जीवाला ज्ञान देण्यासाठी, ओळख देण्यासाठी महाराष्ट्र निवडला. कारण महाराष्ट्र ही मंत राष्ट्र, सात्विक राष्ट्र, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, साधना करण्यासाठी ही जी भूमी आहे ही सुपीक आहे, मुळातच सुपीक आहे. जसं आपण जमिनीमध्ये डायरेक्ट काही पेरत नाही, तुम्ही शेतकरी आहात, त्याची मशागत करतो, तिला सुपीक बनवतो, आणि त्यावेळेस पीक लावलं तर ते जोमाने येतं. ही मुळातच महाराष्ट्र भूमी ही सुपीक आहे. म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी महाराष्ट्राची निवड केली. श्रीकृष्ण महाराजांनी त्यावेळेसच सांगितलं की प्रत्येक युगामध्ये अधर्माला लोक धर्म समजायला लागतील, धर्माला ग्लानी येईल, त्यावेळेस मी अवतार घेत असतो. युगानुयुगे मी अवतार घेतो. द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुन देवाला धर्म सांगत असताना धर्म काय आहे, अधर्म काय आहे, ही सृष्टीची रचना कशासाठी आहे, हे ब्रह्मांड कशासाठी आहे,
ही सिस्टम मी कशी चालवतो, कोणाच्या मार्फत चालवतो आणि कशासाठी चालवतो आणि कोणासाठी चालवतो, अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेलं आहे. भगवद्गीता आपल्या धर्माचा मूळ ग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे. तो आपल्या डोक्यात किती आहे यावरती आपण आपल्या धर्मात किती आहे हे ठरतं. भगवद्गीता आपल्या घरामध्ये असेल, परंतु आपण ती किती समजून घेतली, किती जाणून घेतली, त्यावरती आपण किती चाललो यावरती आपल्या धर्मातलं असणं आणि नसणं हे ठरत असतं. गीतेमध्ये जे सांगितलं त्याच्याही पलीकडचं तत्वज्ञान आजच्या काळामध्ये स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं. महाराष्ट्रात येऊन वाडोवेळी फिरून अधिकारी जीवाला निमित्त करून स्वामी श्री चक्रधरांनी स्वतःची ओळख दिली. ओळख ही शास्त्रातून, ज्ञानातून देत असतात. श्रीकृष्ण महाराजांनी 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवलं आणि शेवटच्या अध्यायात अर्जुन देवाला सांगितलं की तू काय करायचंय, फक्त आणि फक्त मला जाणायचंय, मला ओळखायचंय, अनन्य भावे मला शरण यायचंय. मला जाणल्यानंतर तुला जाणणं काही नाही, मला शरण आल्यानंतर तुला कुणाला शरण जाण्याची आवश्यकता नाही, कारण तुझ्या जीवन मृत्यूचा जो जन्मवृत्तीचा जो तुला रोग लागलेला आहे त्याला मुक्तीला नेण्याचा अधिकार माझा आहे आणि घेण्याचा अधिकार तुझा आहे. जीव घेणारा आहे, देव देणारा आहे. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी हेच तत्वज्ञान मराठीमध्ये आपल्याला मराठीचा अभिमान घेऊन आपल्यापर्यंत पोचवलं. याचं कारण 12व्या शतकामध्ये मराठी ही भाषा बोली भाषा होती. ही बोलण्याच्या भाषेतून जेव्हा आपण मातृभाषेतून आपल्याला कोणी शिकवतं त्यावेळेस लगेच लक्षात येतं. आजचा जमाना इंग्लिश मीडियमचा आहे. आपल्या मुलांना आपण इंग्लिश मीडियममध्ये घालत असतो, हट्टास करत असतो, परंतु मातृभूमीतून त्याला जे तुम्ही समजावता ते इंग्लिशमध्ये समजावू शकत नाही. आणि त्याच मातृभाषेचा स्वामी श्री चक्रधरांनी अभिमान घेतला आणि त्याला ब्रह्मवाणी बनवली. स्वामी श्री चक्रधरांनी परमेश्वराची भाषा बनवली आणि त्या भाषेतून आपल्याला हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आपण धार्मिकता करत असताना या कधी गोष्टीचा विचार करत नाही, चिंतन करत नाही. धार्मिकता कोणती असो ती चांगलीच आहे, कारण तो संस्कार आहे, ती संस्कृती आहे. कोणती करतो याला महत्त्व नाहीये, करतो हे महत्त्वाचं आहे. शेती करतोय, कोणतं पीक करतोय याला महत्त्व नाही, काहीतरी त्याला भेटणारच आहे. वाया कोणती जातं का? कोणतीच गोष्ट जात नाही. परंतु का करायचं याच्या पाठीमागचं कारण जोपर्यंत आपण शोधत नाही, समजून घेत नाही, जाणून घेत नाही, तोपर्यंत त्यातून मिळणारा जे आउटपुट आहे, त्यातून मिळणारा जो नफा आहे त्याचं समाधान आपल्याला लाभणार नाही. या जगामध्ये अशी कोणती व्यक्ती नाही का जी धार्मिक नाही, जो धार्मिकता करत नाही. अशी कोणतीच व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कोणती तरी, कुठंतरी, केव्हा तरी, कोणाची तरी धार्मिकता करणारे जन आपल्याला दिसतात. कारण श्रद्धा ठेवणं आपला स्वभाव आहे जीवाचा आणि त्यातून तो धार्मिकता करत असतो. का धार्मिकता करायची हे मात्र सांगता येत नाही, परंतु करतात. का करतात? भीती आहे मनामध्ये. नाही केली तर काही होतं का? काही अडचण येते का? काही त्रास होतो का? काही दुःख होतं का? काही प्रॉब्लेम येतो का? भीती आहे. 99.99% भीतीने धार्मिकता करणारे अनेक लोक आपल्याला दिसतात. परंपरा आहे, वाडवडिलांनी केलं म्हणून करायला पाहिजे म्हणून करणारे लोक आहे. किंवा मॉब सायकोलॉजी म्हणजे गर्दी आहे, या मंदिरामध्ये खूप गर्दी आहे, मग गर्दीच्या ठिकाणी जाण्याचा स्वभाव आपला मुळातच असतो. अशा 3 कारणांनी भक्ती करणारे समाजामध्ये आपल्याला लोक दिसते. दुःख आहे म्हणून धार्मिकता करणारे लोक दिसते. अडचणीवरती मात करायची म्हणून धार्मिकता करणारे लोक दिसते. काहीतरी अपेक्षा आहे, काहीतरी मिळवायचं आहे आणि ते मिळवण्याच्या उद्देशाने धार्मिकता करणारे आपल्याला लोक दिसते. पण श्रीकृष्ण महाराजांनी भगवद्गीतेमध्ये धार्मिकतेचा मूळ उद्देश सांगितला आहे. अर्जुना, तुला जन्ममृत्यूचा रोग लागलेला आहे, तू जन्माला येतोय, कर्म करतोय आणि हे कर्म भोगण्यासाठी नरकात जातोय. 84 लाख योनी हे नरक आहे, स्थावर झाडं हे नरक आहे.
आणि हे भोगल्यानंतर, हे संपल्यानंतर तू पुन्हा जन्माला येतोय, पुन्हा जन्माला येऊन पुन्हा कर्म करतोय आणि पुन्हा नरकात जातोय. नरक संपले का पुन्हा जन्माला येतोय. हे थांबवायचं असेल तर त्याच्यावरती रामबाण उपाय एकच आहे, ती म्हणजे भक्ती, म्हणजे धार्मिकता. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, भगवद्गीतेचा मराठी अनुवाद करून आपल्याला तीच भगवद्गीता मराठीत सांगून आपल्यापर्यंत अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे आणली. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा 16व्या अध्यायामध्ये सुंदर असा एक दृष्टांत सांगितला आहे की गाव असतं म्हटले, गावाच्या बाहेर एक वेस असते जाण्यासाठी येण्यासाठी. आजही काही आज त्याची गावं असतात, तिथं वेस असते, पूर्ण तटबंदी असते. आता ती पडझड झाली, काही कुठं दिसत नाही, परंतु आपल्याला बघितलेलं असतं. एक आंधळा माणूस, त्याला जायचं असतं गावाच्या बाहेर. आता आंधळा जाणार कसा, त्याला मार्गदर्शन घ्यावं लागेल, कोणाला तरी विचारावं लागेल. आणि म्हणून त्याने एका डोळस माणसाला, म्हणजे ज्ञानी माणसाला विचारलं, त्या गावाच्या बाहेर जायचंय मला, कसं जायचं, कशा पद्धतीने जायचं, याचं मार्गदर्शन करा, अन्यथा तुम्ही मला नेऊन घाला. ते म्हटले मी मार्गदर्शन करतो. आणि ते मार्गदर्शन त्यांनी सांगितलं की जी तटबंदी आहे, या तटबंदीला पकडत पकडत तुम्ही जा. तटबंदीशिवाय ती वेस, तो दरवाजा असू शकत नाही. त्या तटबंदीच्या आधाराने ती वेस आहे, तो दरवाजा आहे, तुम्ही जाऊ शकता. हे मार्गदर्शक म्हणजे आपले गुरुवर्य असतात, आपले वडीलधारी लोक असतात. अडचणीच्या काळात आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असतो, त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आपल्या जीवनाचं हित, आपल्या जीवनाचं भलं किंवा प्रगती करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. मग तो व्यवसाय असो, नोकरी असो, शेती असो. त्याप्रमाणे त्या डोळस माणसाने त्याला मार्गदर्शन केलं आणि तो तटबंदी पकडत पकडत त्या दरवाजात येतो. दरवाजात आल्यानंतर त्याला खाज येते. आजही आपल्याला आलेलं आहे, याचं खरं, ते खरं, हे खोटं, ही धार्मिकता, ती धार्मिकता, हा संप्रदाय, तो धर्म, हे असंच असतं का, तसंच असतं का, अनेक प्रश्न आपल्यामध्ये असतात. जन्माला आलोय, खाऊन पिऊन घ्या, जंगलवाद करा, कशाचं कोणी पाहिलंय, या शंका आपल्या मनामध्ये आजही येतात. आपण धार्मिक असून सुद्धा, सात्विक असून सुद्धा, कोणी स्वर्ग पाहिलंय, कोणी नरक पाहिलंय, कशाचं काही नसतं, कशाचं काही असतं, अशा प्रश्नातून आपण जीवन जगत असताना जेव्हा अडचणी येतात, संकट येतात, झटके बसतात, तेव्हा देवाधर्माचा आपल्याला मात्र आठवण येते आणि मग आपण वळायला प्रयत्न करत असतो. त्या डोळस माणसाने सांगितल्यानंतर तो वेसमध्ये आलेला आहे, दरवाजामध्ये आलेला आहे, पण त्याला खाज येते. खाजवण्यासाठी हात सुटल्यानंतर पाय मात्र चालत राहतात. दरवाजा सुटून गेल्यानंतर त्या दरवाजात आता त्याला यायचं आहे. काय करावं लागेल, पूर्ण तटबंदी परत फिरवून यावं लागेल. ही तटबंदी म्हणजे 84 लाख योनी आहे, हे नरक आहे. आणि मानव जन्म हा मुक्तीचा दरवाजा आहे. या मुक्तीच्या दरवाजात आपण उभे राहिलो आहोत, आपण आलेलो आहोत. हे सहजासहजी आलेलं नाही आहे. तुम्हाला वाटतंय की मानव जन्मात आलो, बघा कितीतरी माझ्या भगिनींना वाटत असेल मी पुरुष असते तर बरं झालं असतं, काही टेन्शन नसतं, स्वतंत्रता असते, कुठेही जा, काही फिरा, पैशाचा व्यवहार त्यांच्याकडं, वाटतं की नाही. परंतु याच्या पाठीमागचे कारणं आपण जर समजून घेतले तर मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला स्त्रीदेह कशाने भेटला, मनुष्यदेह कशाने भेटला, ही म्हैस, ही गाय, हे बैल, हे कुत्रं, हे कशाने आलं, हे आपोआप कोणतंच होत नाही. कोणतीही गोष्ट कार्याला येण्यासाठी कारण लागावं लागतं आणि ते कारणापर्यंत आपण जात नाही. याचं कारण काय आहे की आपल्या बुद्धीची ताकद तेवढी नाही. आपण विचारच करत नाही. आजचा दिवस चांगला आहे ना, उद्याचं कोणी पाहिलं, चलने दो. परंतु परमेश्वर अवतार घेतात याच्यासाठी. तू कुठं होता, कुठून आला, कोणी काढलं, कशासाठी काढलं, काय कर्म करतोय, त्या कर्मातून तुला काय भेटणार आहे, आणि त्या कर्मातून तुला भेटलेलं ते तुला किती दुःखदायक आहे, त्रासदायक आहे. हा म्हणजे धर्म आहे. सर्व काही सांगितल्यानंतर ते घेऊन आपण स्वीकारायचं की नाही, ही मात्र स्वतंत्र बुद्धी या जीवाची असते. चांगले सांगणारे आपल्याला भेटतात, वाईट सांगणारे आपल्याला भेटतात, पण कोणाचं स्वीकारायचं, कोणाचं ऐकायचं, कोणाबरोबर जायचं, ही स्वतंत्रता मात्र आपली असते. म्हणून परमेश्वर सृष्टीमध्ये अवतार घेऊन करतात काय,
की आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला सांगतात. अर्जुन देवाला तोच अर्थ परमेश्वराने सांगितला, तर तुला जन्ममृत्यूचा रोग लागला. आपल्या धर्माचा मूळ सिद्धांत काय आहे? पुनर्जन्म. जन्माला आलेला मनुष्य मरतो, मेलेला मनुष्य जन्माला येतो. असा कोणी माणूस आजपर्यंत आपण ऐकला नाही का तो जन्माला आला पण मेलाच नाही, अमर झाला. कधी ना कधी त्याला जावं लागतं. हे सत्य आहे, वास्तविक सत्य आहे, आणि हे आपल्या धर्माचं तत्व आहे, सिद्धांत आहे. धर्म सिद्धांतावरती चालत असतो आणि सिद्धांतावरतीच आपण समजून पण घ्यायचं असतं. 12व्या शतकामध्ये असाच 365 दिवसाचे व्रतवैकल्य लिहिले गेले होते. त्याला राजाश्रय भेटला होता, आणि हा राजाश्रय भेटल्यामुळे या अधर्मालाच लोक धर्म समजायला लागले होते. त्यावेळेस स्वामी श्री चक्रधरांनी अवतार घेऊन हे तत्वज्ञान पुनर्स्थापित केलं. द्वापार युगाची भाषा संस्कृत होती, म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी संस्कृत भाषेत हे तत्वज्ञान सांगितलं. आज आपण मराठी बोलतोय, मराठी शिकतोय, म्हणून ही मराठी भाषा ही कलियुगाची भाषा आहे. त्याच भाषेचा अभिमान घेऊन स्वामी श्री चक्रधरांनी हे मराठीत तत्वज्ञान सांगितलं. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं की मला आनंद द्यायचा आहे, जीवाला मला मुक्तीला न्यायचं, याच्यासाठी मी ज्या अवतार घेतलेला आहे, आणि हा अवतार घेतल्यानंतर आनंद द्यायचा आहे, त्याच्या योग्यतेचा मला विचार करून निवड करायची. आणि ती निवड स्वामी श्री चक्रधरांनी म्हणजे थोडक्यात परमेश्वरांनी आपली केलेली, जीवाची केलेली आहे. कारण आनंद घेण्यासाठी योग्यतेचा हा जीवच आहे. आणि हा आनंद देण्याच्या उद्देशाने परमेश्वरांनी अवतार घेऊन राड घडियाच्या दृष्टांतातून आपल्याला सांगितलं की आजच नाही मी करत आहे, काल पण केलं, परवा पण केलं, अनेक सृष्टीमध्ये अनेक जन्मामध्ये मी अवतार घेऊन तुम्हाला हे तत्वज्ञान सांगितलं. आज आपल्याकडे विहिरीतून पाणी काढण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरी आलेले आहे. पूर्वी काय होतं? राड घडी होती, मोट होती, जुन्या लोकांना माहीत आहे. ती मोठ खाली जायची, पाण्याने भरल्या जायची, वरती यायची, खाली व्हायची, परत खाली जायची, परत भरल्या जायची. हे सारखं चालू आहे. तसं आपण खाली येतो म्हणजे कर्मभूमीत जन्माला येतो. या कर्माचं आपण जीवन भरल्यानंतर, ती आपल्या जीवनाची मोठ भरल्यानंतर खाली करायला नरकात जातो आणि परत पुन्हा जन्माला येतो. हे सारखं चालू आहे राट घडियाच्या दृष्टांतात. देव म्हणतात हे चालू आहे, थांबवायचं आहे, आणि हे थांबवण्यासाठी तुला भक्ती करावं लागणार आहे. पण ती कोणाची करून उपयोग नाही, कशाची करून उपयोग नाही, कोणालाही काही म्हटल्याने उपयोग नाही. तांब्याला ग्लास म्हणून चालेल का? ग्लासाला हंडा भरून चालेल का? नाही चालणार. आपल्यामध्ये बुद्धीची चिकित्सा असते. मुळात आपण मार्केटमध्ये काय आणायला जर गेलो तर सहजासहजी त्या दुकानदारावरती विश्वास ठेवत नाही. माझ्या भगिनींना जर साड्या घ्यायच्या असेल, 2 साड्या घ्यायच्या, 10 दुकानं फिरतील आणि 100 साड्या पाहत. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर गॅरंटी, वॉरंटी, कंपनी, किंमत, तिचा फायदा तोटा, तिचं मेंटेनन्स सर्व चिकित्सा करतात, सर्व चौकशी करतात. शेती करायची तरी ज्ञान वापरतात. कांदे कधी लागवड करायची, कांद्याच्या लागवडीचा महिना जरी चुकला तरी कांदे येण्याची शक्यता नसते. कोणत्या वेळेस काय करायचं हे ज्ञान शेतीला तुम्ही घेतलेलं आहे, त्यातून शेती करताय. व्यवसाय करायचा तरी ज्ञान लागतं, नोकरी करायची ज्ञान लागतं, शेती करायची ज्ञान लागतं. मग एवढी मोठी धार्मिकता करायची, सांभाळायची, त्याला ज्ञान लागणार नाही का? आणि ते कुठं आपण शाळेत गेलो, कॉलेजला गेलो, कुठं शिकलो, शिकून आलो का, डिग्री घेतली का? नाही. पूर्वजांकडून आपल्यापर्यंत जे आलेले संस्कार आहे, संस्कृती आहे, ती आपण घेत असतो. त्या चिकित्सा जर लावली तर धर्म आपल्याला कळत असतो, समजत असतो, आणि त्यावरती मात्र आपण चालायचं असतं. आपल्या जीवनाचं हित आपल्याला कळणं, या हितासाठी आपण समजून घेऊन त्या रस्त्यावरती चालणं, हा म्हणजे धर्म. धर्म काय आहे? हा तुमचा आमचा असं काही नसतं. धर्म एकच आहे, परमेश्वर एकच आहे. तो परमेश्वर कोण, त्याला तर आपल्याला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल, त्याला ओळखावं लागेल. त्यानंतर त्या परमेश्वराने सांगितलेलं आपण आपल्या जीवनामध्ये उतरावं लागेल, तेव्हा तो परमेश्वर भेटेल. कशाने काही होत नसतं.
स्वामी श्री चक्रधरांनी हे तत्वज्ञान अत्यंत प्रगल्भपणे, पारदर्शक आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि एकदाच नाही सांगितलं, अनेक वेळा सांगितलं. लहान बाळ असतं, त्याला भूक लागते, आईला दूध पाजायचं असतं, ती वाटीत दूध घेते, ते लगेच पितं का? नाही पित. ते आजारी पडलं, औषध द्यायला जर आपण सुरुवात केली, ते लगेच पित नाही. त्याला जबरदस्ती ते औषध असेल, दूध असेल, पाजावं लागतं. ते पाचता पाचता कितीतरी वाया जातं, सांडतं, तरी आपण त्या सांडल्याचा, वाया गेल्याचा विचार करत नाही का? तर त्याच्या पोटामध्ये जर ते गेलं तर ते बरं होईल, ते शांत झोपेल. तसं अनेक जन्मामध्ये, अनेक सृष्टीमध्ये परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान कोणाला तरी निमित्त करून सांगितलेलं आहे, आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये उतरवलेलं आहे. परंतु ते वेळोवेळी आपण सांडवलेलं आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला परमेश्वराला अवतार घेऊन आपल्याला येऊन हे सांगावं लागतं. पूजनीय माईम भट 18 पुराण, वेद, शास्त्र, भास्कर शास्त्र जाणणारे होते. त्यांना त्या शास्त्राचा, त्या ज्ञानाचा इतका गर्व झाला होता की ते म्हणतात, माझ्यासारखे ज्ञानी या जगात कोणीच नाही. परंतु स्वामी श्री चक्रधरांची आणि त्यांची भेट होते. त्या भेटीत चर्चा होते, तुम्ही धार्मिकता करताय, 18 पुराण, वेद, शास्त्र जाणलेलं आहे, जन्ममृत्यूचा रोग जो तुम्हाला लागलेला आहे, त्यातून निघण्याचं काही साधन त्यातून तुम्हाला सापडलं का? तुम्हाला भेटलं का? जन्ममृत्यूचा रोग जाईल अशी काही धार्मिकता तुमच्या लक्षात आली का? संस्कृती छेद होईल असं काही आहे का? तो प्रश्न अत्यंत त्यांना छोटा वाटला. आणि ते म्हणते, त्यात काय विशेष आहे? कर्म करायचे, चांगले कर्म केले, ज्ञान होतं, वैराग्य प्राप्त होतं, आणि त्यातूनच परमेश्वर प्राप्त होतो. स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलं की कर्म तर 2 प्रकारचे. दररोज आपण जे करतो, जेवण केलं, पोट भरलं, कर्म केलं, फळ भेटलं. नित्यविधी जे दररोजचे करतो ते नित्यविधीला गेले, आणि पुण्यरूपाने केलेले जे कर्म आहे ते संकटकाळी, अडचणीच्या काळी उपयोगाला आले. कर्म कुठं राहिलं शिल्लक? कधी ज्ञान होईल, कधी वैराग्य होईल, कधी परमेश्वर प्राप्ती होईल? आणि मग त्या पूजनीय माईम भटांच्या लक्षात आलं की आजपर्यंत आपण काय समजत होतो, आपल्या काय लक्षात येत होतं, आपल्याला काय जाणवलेलं होतं, ते कुठंतरी कमी पडलंय, कुठंतरी कमतरता आहे त्याच्यामध्ये. ती कमतरता भरून काढण्यासाठी परमेश्वराने आपल्यावरती कृपा केलेली आहे. आणि म्हणून यांच्या माध्यमातून आपल्याला आता हे समजणार आहे, कळणार आहे. ते म्हटले, मग तुम्ही सांगा. म्हणजे एका परमेश्वराशिवाय तुझ्या या जन्ममृत्यूचा फेरा चुकणार नाही, तुला मुक्ती मिळणार नाही. कोणत्याही कर्मकांडाने, कोणत्याही अंधश्रद्धेने, कोणत्याही विधीने, कोणत्याही धर्माने, कोणत्याही धार्मिकतेने तुझी ही जीवनाची मुक्ती तुला मिळू शकत नाही. ती कोणती मिळवावं लागेल? एक परमेश्वर तो ओळखावा लागेल, जाणावा लागेल, त्यातून तुला ती मिळवावं लागेल. आणि तो एक परमेश्वर निरव निराकार आहे म्हटले. निरव निराकार असलेला परमेश्वर या जीवाला ज्ञान देण्यासाठी, जीवाला ओळख देण्यासाठी, जीवाला मुक्तीला नेण्यासाठी साकार होतो. या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरतात, साकार होतात. कारण जीव अनादि अविद्युक्त असल्यामुळे मुळातच अज्ञान या जीवामध्ये आहे, आणि ते अज्ञान दूर करण्यासाठी स्वतः परमेश्वरालाच यावं लागतं. कारण परमेश्वराची ओळख परमेश्वरच देत असतात. परमेश्वराचं ज्ञान, परमेश्वराचा धर्म, परमेश्वराची जाणीव हे परमेश्वरच देत असतात. म्हणून परमेश्वराला या सृष्टीत यावंच लागतं. त्याला आपल्याला ओळखावं लागेल, त्याला आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि त्या परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरवलं तर ती आपली मुक्तीची डिग्री आपल्याला मिळू शकेल. अन्यथा का करतो, कशासाठी करतो, काय मिळणार आहे, काय भेटणार आहे, हे अधांतरित जर असेल तर आपण सहजच म्हणतो कर्मराटीत, जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहता वाहता मेला, का आला आणि कशासाठी आला याला कळालंच नाही.
स्वामी श्री चक्रधरांनी हे तत्वज्ञान अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे मांडलेलं आहे. एका परमेश्वराशिवाय ही मुक्ती तुला कोणी देऊ शकत नाही. तो निराकार आहे, सावे साकार झालेला आहे. आणि मग सावे साकार झालेला परमेश्वर बोध देत असतो, जाणीव करून देत असतो. परमेश्वर जाणीजे, परमेश्वराकडून परमेश्वराची जाणीव आणि परमेश्वराकडून परमेश्वराची प्राप्ती होत असते. आणि त्या अवतार घेतलेल्या परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान आपण समजून उमजून जाणून घेऊन त्यावरती जर चाललो तर आपल्याला जीवनाची मुक्ती मिळू शकते. हे अनेक संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. परमेश्वराचं कार्य परमेश्वर कोणत्या तरी जीवाच्या निमित्ताने करत असतात. आजही कार्य अखंडपणे परमेश्वराचं चालू आहे. कालही चालू होतं, उद्या चालू राहणार आहे. मग कोणाला तरी परमेश्वर निमित्त करतात. त्या निमित्तातून आपल्यापर्यंत परमेश्वराची ओळख जाणीव आणून देतात. आणि त्या सांगितलेल्या परमेश्वराने जे धर्म आहे, ती संस्कार आहे, संस्कृती आहे, ती स्वीकारल्यानंतर त्यावरती चालल्यानंतर मग आपल्याला प्राप्त होत असतं. पूजनीय माईम भट्टांना संभ्रमावस्था होती, जसं अर्जुन देवाला संभ्रमावस्था होती. अज्ञान होतं, अन्यथा ज्ञान होतं. आपल्यामध्ये अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, त्यात विशेष काहीच नाही आहे. कारण अर्जुन देवाकडे अज्ञान होतं, माईम भटांकडे अज्ञान होतं. अज्ञान हा जीवाचा स्थायी भाव आहे, ही नैसर्गिक क्रिया आहे. परंतु त्यातून बाहेर पडणं हा जीवाचा प्रयत्न आहे. आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला तर आपल्याला काहीतरी प्राप्त होईल. आणि जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. आपल्या मुलाला जर आपल्याला डॉक्टर करायचं आहे तर डॉक्टरकीलाच ॲडमिशन घ्यावं लागेल. इंजिनियर करायचं आहे तर इंजिनियरचे ॲडमिशन घ्यावं लागेल. अन्यथा ॲडमिशन दुसरीकडे, डिग्री दुसरीकडे असं होत नाही. ही सिस्टम आहे. ज्यांनी BA-MS ला ॲडमिशन घेतलं त्याला BA-MS ची डिग्री भेटणार, दुसरी डिग्री नाही भेटू शकत. आपल्याला जर मुक्तीची डिग्री मिळवायची असेल तर तोच रस्ता, तीच शाळा, तेच कॉलेज आणि तेच शिक्षक आपल्याला निवडावं लागतील. आणि त्यानंतरच आपल्याला मुक्तीचा दरवाजा प्राप्त होईल. परमेश्वर अवतार घेऊन तत्वज्ञान सांगतात, परंतु अनेक संतांच्या माध्यमातून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम, सेवा परमेश्वर करत असतात. ते आपल्याला समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. अन्यथा अनंत जन्म गेले, आपले अनंत सृष्ट्या गेले. नरदेह भेटलाय, बुद्धी भेटली, प्रत्येक गोष्टीचा विचार करतोय, विचार करून जीवन सुख करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु का आलो आणि कशासाठी आलो हे जर नाही समजलं तर त्या येण्याला आणि त्या सांसारिक प्रापंचिक सुख मिळवण्याला काही अर्थ राहत नाही. का आलो हे पहिले आपण समजून घ्यावं लागेल. कशासाठी आलो हे समजून घ्यावं लागेल. कोणी आणलं हे समजून घ्यावं लागेल. आणि तेच स्वामी श्री चक्रधरांनी अत्यंत स्पष्टपणे, पारदर्शकपणे मांडलेलं आहे. तेच संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये मांडलेलं आहे. तेच दासबोधामध्ये, तेच अनेक ग्रंथांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून करत असतात. परंतु आपल्याला वेळ कुठे? प्रत्येक गोष्टीचा वेळ असतो. आणि ती वेळ आपण जर पकडली तर ते आपल्याला कळेल, ते आपल्याला समजेल. अन्यथा आपण करतोय, का करतोय माहीत नाही, पण करायचं आहे. संस्कार आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे म्हणून आपण करतोय. पण ते अंदाजाने करणं आणि ज्ञानाने करणं जमीन आसमानचा फरक. अंधारात चालणं आणि उजेडात चालणं जमीन आसमानचा फरक. म्हणून धार्मिकता ही ज्ञानाने करायची असते, समजून उमजून जाणून करून करायची असते. कोणती करा या नंतरचा प्रश्न. परंतु ज्ञान जिथं आपण आहोत ते काय आपण मिळवलेलं आहे, काय आपल्याला समजलेलं आहे, काय आपल्याला कळालेलं आहे हे आपण लक्षात घ्यावं लागेल. स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय माईम भट्टांना, महादाईसांना, अनेक भक्तांना निमित्त करून हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. म्हणजे अंदाजाने भक्ती करू नका तुम्ही. अंदाजाने कोणतीच गोष्ट सक्सेस होत नाही. अंदाजाने शेती केली सक्सेस होईल काय? नोकरी केली नाही होणार.
व्यवसाय केला नाही होणार. अंदाज आपले खोल ठरत असतात. या अनुभवाने आपण शिकलेलो असतो म्हणून आपण कधीच अंदाज घेत, पडताळणी करतो, जाणून घेतो आणि मग त्यावरती करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यातून काहीतरी भेटतं. आपल्याला काहीतरी आजार झाला, आपण लगेच मोठ्या डॉक्टरकडे जात नाही. फॅमिली डॉक्टर असतात, आपल्या गावात असतात, आजूबाजूला क्लिनिक असतात, तिथं जातो. आजार झाल्यानंतर ते लक्षणे विचारतात, काय होतंय, काय दुखतंय, कसं, कधीपासून झालं, काय अडचण आहे. मग ते गोळ्या औषध देतात आपल्याला. सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घ्या, असे असे पथ्य पाळा, 3 दिवस आराम करा. आपण ते करतो, परंतु आपल्याला तो आजार बरा झालेला दिसत नाही. तो बळावलेला दिसतो, वाढलेला दिसतो, आपल्या लक्षात येतं. मग आपण काय करतो, दुसऱ्या डॉक्टरकडे जातो, त्यालाही तेच सांगतो, तो बी तेच औषधं देतो, वेगळे बदलून देतो, परंतु रिझल्ट काही भेटत नाही. मग आपल्याला विचार करायला लागतो, चिंतन करायला लागतो आणि मग आपण म्हणतो आपल्याला सिटीत जावं लागेल, शहरात जावं लागेल, MD डॉक्टरकडे जावं लागेल. ते MD डॉक्टरकडे गेल्यानंतर मात्र ते आपल्याला विचारत नाही काय झालं आणि काय नाही, काय दुखतंय. त्याच्यासाठी ते काय सांगतात की तुम्हाला आता टेस्ट करावं लागेल. भली मोठी टेस्टची लिस्ट आपल्यासमोर दिल्या जाते. MRI करा, ब्लड चेक करा, युरिन चेक करा, एक्सरे काढा आणि मग आमच्याकडे या. ते लगेच गोळ्या औषध देत नाही म्हटलं. आणि मग आपल्याला ते सर्व टेस्ट घेऊन डॉक्टरकडे गेल्यानंतर ते स्टडी करतात, त्याला नेमका आजार काय झाला, त्या आजाराचं कारण काय आहे, त्या कारणापर्यंत पोहोचल्यानंतर त्या कारणावरती काय औषध आहे, त्या आजारावरती काय औषध आहे, ते दिल्यानंतर मात्र आपण बरं होतो. आता आपण तर बरं तर झालो, परंतु अगोदरचं काय, गोळ्या घेतल्या, औषधं घेतले, त्याचे साईड इफेक्ट होणारच. आणि म्हणून त्या साईड इफेक्टला, अडचणीला आपल्याला तोंड द्यावं लागतं भविष्यामध्ये. तसंच आपण अंदाजाने केलेली धार्मिकता, तिचे साईड इफेक्ट काय आहे, नरक, दुःख. त्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर धर्माचं पोस्टमार्टम करून, तत्वज्ञान समजून उमजून जाणून, योग्य गुरुकडून मार्गदर्शन घेऊन त्या रस्त्यावरती आपल्याला चालावं लागेल, जावं लागेल. तेव्हा मुक्तीचा दरवाजा भेटेल. आणि हे पूजनीय माई भट्टांना सांगितल्यानंतर ते म्हणतात, भक्ती तर आम्ही करतो, तुम्ही म्हणता आम्ही करतो, आम्हाला ज्ञान आहे, 18 पुराण आहे, वेद आहे, शास्त्र आहे, उपनिषद आहे, आम्ही बी अभ्यास केलेला आहे. आणि मग अत्यंत सर्वात महत्त्वाचं दृष्टांत स्वामी श्री चक्रधरांनी सांगून ती स्पष्टता आपल्या धर्मामध्ये, आपल्या धार्मिकतेमध्ये, आपल्या जीवनामध्ये आणलेली आहे. ती आपण समजून घ्यावं लागेल, ती आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. कॉलेजला जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल मुलाचं, तर शिपायाकडे जाऊन उपयोग नाही आहे. तुम्हाला इथं सभामंडप बांधायचा असेल तर तुम्हाला आमदाराकडेच जावं लागेल, खासदाराकडेच जावं लागेल. तेव्हा त्या आमदार खासदार निधीतून फंड्स येऊन इथं सभामंडप होऊ शकतो. रस्त्याचं काम करावं लागेल तर त्यांच्याकडेच जावं लागेल. ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर केलेला एखादा सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं असेल तर सरपंचाकडे जावं लागेल, ग्रामसेवकाकडे जावं लागेल, तेव्हा ते प्राप्त होईल. शिपायाला जर जाऊन सांगितलं ॲडमिशन दे माझ्या मुलाला, देईल का तो? ग्रामपंचायतीच्या शिपायाला जर आपण सांगितलं की दे बाबा एक सर्टिफिकेट आम्हाला, देईल का तो? नाही देऊ शकत. सोनं घ्यायचं असेल तर सोनाराच्या दुकानात जावं लागेल तुम्हाला, साड्या घ्यायच्या असेल तर साड्याच्या दुकानात जावं लागेल. तुम्हाला भूक लागली आहे, नाश्ता करायचा आहे, जेवण करायचं तर हॉटेलमध्ये जावं लागेल. किराण्यामध्ये जाऊन आपल्याला भागणार नाही. घरचा किराणा आणायचा असेल तर किराण्यातच जावं लागेल. जनरल स्टोअर्स नाव आहे, परंतु सर्व मिळण्याचं ठिकाण जरी असलं तरी वस्तू मात्र कुठंच कोणती भेटत नसते. जिथं आहे तिथंच जावं लागतं. मेडिकलमध्ये गोळ्याच भेटतात, किराणामध्ये किराणाच भेटतो, हॉटेलमध्ये नाश्ता भेटेल, जेवण भेटेल, कुठेही कोणती भेटत नाही. सोनार जायचं तर सोनाराच्या दुकानात जावं लागेल. ही स्पष्टता आपण
व्यावहारिक जगामध्ये आपल्या बुद्धीच्या जोरावरती हे आपण समजून घेतलेलं आहे. एखाद्या सोनाराच्या दुकानात जर गेलो आणि म्हटलं किराणा तेलाचा काय डबा, तांदळाचा काय भाव, मिरचीचा काय भाव, तो आपल्याला काय समजतील? वेडे समजतील, मूर्ख आहे म्हणशील. एवढा मोठा बोर्ड लावलेला आहे, सगळीकडे चकाकदार सोनं दिसतंय आणि किराणे न्यायला आलेला आहे. किराण्याच्या दुकानात जर आपण गेलो, चांदीचा भाव विचारला तर तो सुद्धा आपल्याला मूर्ख समजेल. आपल्याला कुठं जायचं आहे पहिले समजून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं लागेल. आणि हेच कन्फ्युजन, हेच संभ्रमावस्था काढण्यासाठी स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय माईम भटांना निमित्त करून आपल्याला तत्त्वज्ञान सांगत असताना हत्तीचा दृष्टांत सांगितला. गाव असतं म्हटले, हत्ती येतो आणि तो हत्ती आल्यानंतर साऱ्या लोकांना वाटतं की चला आपण हत्ती बघायला जाऊ, गेलं पाहिजे, उत्सुकता आहे. सर्व बघायला जातात, पण तिथं पारावर बसलेले 5-6 आंधळे लोक असतात. त्यांनाही उत्सुकता असते, त्यांनाही मन आहे, बुद्धी आहे, इच्छा आहे, वासना आहे. डोळे नसले म्हणून काय झालं, ते म्हटले आम्हालाही हत्ती बघायला जायचा. ते पण जातात. मग एक आंधळा काय करतो, शेपटीला हात लावतो, एक पायाला लावतो, एक कानाला लावतो, एक सोंडेला, एक पाठीला, एक पोटाला हात लावून येऊन बसतात आणि गप्पा मारायला लागतात की हत्ती बघितला का. ज्यांनी शेपटीला हात लावला तो म्हणे मी आत्ताच जाऊन आलो, हत्ती तर खराट्यासारखा आहे. त्याची काय चुकी बिचाऱ्याची सांगा बरं. कारण त्याला तसा जाणवला, त्याला तसा समजला, तसा त्याला कळावला. त्यांनी शेपटीला हात लावलेला आहे. पण ज्यांनी पायाला हात लावला तो कसं मान्य करल. तो म्हटले हत्ती तर खांबासारखा आहे, मी पाहून आलो. ज्यांनी सोंड्याला हात लावला तो म्हणे हत्ती तर मुसळासारखा आहे. ज्यांनी कानाला हात लावला तो म्हणे हत्ती तर सुपासारखा आहे. ज्यांनी पाठीला हात लावला तो म्हणे हत्ती तर भिंतीसारखा आहे. ज्यांनी पाठीला पोटाला हात लावला तो म्हणे हत्ती तर पोत्यासारखा आहे. आता एकमत होईल का त्यांचं. आणि कोणीतरी ते विचार जर लादण्याचा प्रयत्न केला तर भांडण झाल्याशिवाय पर्याय आहे का त्याला. कारण प्रत्येकजण वेगळ्या ठिकाणी पोहोचला आहे आणि तो त्याच्यावरती ठाम आहे. तो म्हणतो हे असं नाही असंच आहे, बस बात खतम, बोलूच नका तुम्ही, आत्ता मी जाऊन आलो, तुम्ही काय सांगता आम्हाला. शहाणपणा शिकवायचं कारणच नाही. आम्हालाही ते समजतं, कळतं. ही आपल्या जीवनातली खाज आहे. ही खाज पहिले आपल्याला काढून टाकावं लागेल, तेव्हा योग्य मार्ग, योग्य रस्ता आपल्याला दिसेल. आणि मग एक डोळस मनुष्य त्यांचं ऐकतो आणि त्यांना समजावतो की अरे हत्तीचे एक एक अवयव आहे म्हटलं. हे एकत्र येतील तेव्हा हत्ती तयार होईल. तुम्ही ते एका अवयवाला हात लावलेला आहे. स्वामी श्री चक्रधरांनी पूजनीय माईम भटांना निमित्त करून काय सांगितलं, या देवता एक एक शक्ती आहे म्हटले. त्या शक्तीच्या पलीकडे जी महाशक्ती तो म्हणजे परमेश्वर. त्याची ओळख तो स्वतः अवतारतो. त्याची ओळख तो स्वतः तत्वज्ञान सांगतो. त्याची ओळख तो स्वतः जाणीव करून देतो. त्याची ओळख तो स्वतः मुक्तीला नेण्याचं वचन देतो, प्रॉमिस करतो. अर्जुन देवाला शेवटच्या अध्यायात श्रीकृष्ण महाराज काय म्हणताय, मला शरणे, अनन्य भावे शरणे, मला जाण, याच्यामध्ये तुला काही करण्याची गरज नाही. मला जाणून उमजून समजून जर मला अनन्य भावे जर शरण आला तर निसंशय मी तुला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून घेऊन जाईल. हे माझा शब्द आहे, माझं प्रॉमिस आहे, हे माझं वचन आहे. स्वामी श्रीचक्र सांगताय येत शरण आलिया, मला शरण या, तुम्हाला मी या मृत्यूला जाऊ देणार नाही. मृत्यू आला म्हणजे जन्म आला, जन्म आला म्हणजे कर्म आलं, कर्म आलं म्हणजे भोग आले, नरक आले, ही सारी सिस्टम बंद करून टाकेल. म्हणजे आपल्याला का धार्मिकता करायची. धार्मिकता ही मुक्तीसाठी असते. धार्मिकता ही सांसारिक सुख मिळवण्यासाठी नसते. परंतु आपल्या धार्मिकतेचं जे पर्पज आहे, उद्देश आहे, तो चुकल्यामुळे त्यातून जे मिळणार आहे ते आपल्याला मिळत नाही. एक फक्त मानसिकता असते की मी धार्मिकता करतो, ही धार्मिकता करतो, ती धार्मिकता करतो, मला बरं वाटतं, नको डोक्याला ताण, विषयाची परीक्षा. स्वामी श्री चक्र भ्रमण करत असताना कनाशीला जातात. तिथे एक ब्राह्मण असतो देवाचीच. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सेवा केली. आपण धार्मिकता का करतो, काहीतरी मिळावं, काहीतरी भेटावं. त्यालाही मिळवायचं होतं, त्यालाही पाहिजे होतं, त्यालाही दृष्टपर भक्ती पाहिजे होती. त्याला वाटलं की स्वामी श्री चक्रधर हे काही परमेश्वर आहे हे ते काही ओळखत नव्हते. पण कोणीतरी ईश्वर पुरुष आहे, साधक आहे,
तर ही इच्छा आपली जी आहे, जी वासना आहे, जी अभिलाषा आहे, ती हे पूर्ण करू शकतात. आणि या अनुषंगाने मग त्यांनी त्यांची सेवा केल्यानंतर स्वामी श्री प्रसन्न होतात आणि सांगतात की आम्ही प्रसन्न झालो, काय मागायचं मागा. म्हटले काही नाही, सुनेच्या हातून ताक भात द्या म्हटले आम्हाला. आता त्याचंच लग्न झालेलं नव्हतं अगोदर, आता सून मागितली म्हणलं तर पहिले त्याचं लग्न. बरं लग्न झालं तर झालं, सून मागायची म्हणजे लगेच मुलगाच झाला पाहिजे. मुलगी झाल्यावर सून कसं येईल? मुलगा, मग त्या मुलाला पण लग्न झालं पाहिजे ना, तेव्हा ती सून येईल. पण सुनाच्या हातून ताक भात मागायचं म्हटल्यानंतर गाई दूध दुभते असलं पाहिजे, त्यांना चारायला शेती असली पाहिजे. बघा आपण किती हुशार आहोत. आपली हुशारी काही कमी आहे का? जीव अत्यंत हुशार आहे, पण ती हुशारी कुठं लावायची, कशासाठी लावायची हे जर कळालं तर त्यातून फायदा. अन्यथा गुंड लोक कमी हुशार असतात का? क्राईम करणारे लोक कमी हुशार असतात का? ते पोलिसांच्या 4 पावलं पुढं असतात. पण ती हुशारी चुकीच्या ठिकाणी लावल्यामुळं त्यांचं आयुष्य बर्बाद होत असतं. तीच हुशारी योग्य ठिकाणी लावली तर त्यांचं हित होईल. ते IAS होऊ शकतात, IPS होऊ शकतात. परंतु हुशारी चुकीच्या ठिकाणी लागण्याचं कारण संगत. तुम्ही कोणाबरोबर फिरताय, कोणाबरोबर बसताय, कोणाबरोबर ऐकताय, कोणाचं ऐकताय, कोणाबरोबर प्रवास करताय. जुने लोक म्हणायचे माणसाला ओळखायचं असेल तर प्रवास करून बघा, नाही तर व्यवहार करून बघा. बघा जुन्या लोकांना विचारा, प्रवासातून त्याचे स्वभाव कळतो, व्यवहारातून त्याची नियत कळते. म्हटले माणूस ओळखणं अत्यंत सोपं. धर्म काय सांगतोय? धर्म हेच सांगतोय, संस्कार संस्कृती, जीवनात कसं जगायचं, काय करायचं काय नाही करायचं हे सांगत असतं. म्हणून स्वामी श्री चक्रधरांनी जे तत्वज्ञान सांगितलंय जीवाच्या हितासाठी, भल्यासाठी, जीवाच्या मुक्तीसाठी, त्या ब्राह्मणाने ते मागितल्यानंतर देवाने अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत सांगितला, कर्मवशे सकळे पावे. म्हणजे कर्माने तर तुम्हाला भेटणार आहे. तुमच्या कर्मात जे तुम्ही पेरलेलं आहे ते तुम्हाला भेटणार आहे. बघा जे पेरलं ते उगवतं, पहिले पेरावं लागतं आणि जे पेरलं तेच उगवतं. बाजरी पेरली तर गहू नाही उगत, कांदे लावले तर टमाटे नाही येणार. पेरावं तर लागतं, त्याला ज्ञान लागतं. कोणाची लागवड करावं लागते, कोणाची पेरावं लागते, कोणाची आवणी करावं लागते. सिस्टम वेगवेगळी आहे. ते ज्ञान जर आपण घेतलं, ती जर सिस्टम चुकली का आपलं शेती चुकते, आपलं जीवन चुकतं. नरदेह सहजासहजी भेटलेला नाही आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे सांगितलेलं तत्व आहे ते लक्षात घ्या. पूर्ण 84 लाख योनी संपल्यानंतर नरदेह भेटलाय, नर जन्म भेटलाय. तो कशासाठी आहे? मुक्तीसाठी आहे. या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून, रस्त्यातून, या दरवाजातून बाहेर पडण्यासाठी आहे. म्हणून अनन्य भक्ती परमेश्वरांनी नाही सांगितली, संतांनी सुद्धा सांगितली. संत ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय वाचा, 9वा अध्याय वाचा. अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता अधिक स्पष्ट केलेली आहे. मी जेव्हा ज्ञानेश्वरी वाचली ती मला इतकी भावली, इतकी आवडली. मी अनेक सत्संग संत ज्ञानेश्वरीच्या मधून घेतलेले आहे, कारण ती भगवद्गीतेचा मराठी अनुवाद आहे. पण आपण समजून घेत नाही. सांगितलं काय लक्षात घेत नाही. कशासाठी सांगितलंय आपल्याला जाणवत नाही का? आता आपली भक्ती दृष्टपर आहे. आपण जवळ पाहतो, पायाजवळ पाहतो. आपली अपेक्षा काय? हे भेटावं ते भेटावं. स्वामी श्री चक्रधर त्या ब्राह्मणाला सांगतात, कर्मवशे सकळे पावे. या कर्माने तुला भेटणारच आहे म्हटले. एक वाचूनी. परमेश्वर मात्र कर्माने भेटत नाही. त्याला लागतं ज्ञान, त्याला लागतो प्रयत्न, त्याला लागतो योग्य रस्ता, त्याला लागतो योग्य गुरु, योग्य मार्गदर्शन आणि त्यावरती चालण्याचा निर्धार. आणि तो निर्धार सुद्धा सातत्यपूर्ण असला पाहिजे. 2 दिवस 4 दिवस करून नाही चालत. सातत्य. शेती एकदा केली आणि सोडली असं होतं काय? पिकाच्या नंतर पीक घ्यावंच लागतं आपल्याला. त्यातूनच मग आपली प्रगती होत असते. एका पिकातूनच आपलं सारी दलिद्री मिटली, साऱ्या अडचणी मिटल्या असं कधी झालंय का? होत नाही. नोकरीला 1 दिवस गेलो आणि लगेच पगार भेटत नाही. 30 दिवस कंटिन्यू जावं लागतं तेव्हा महिन्याचा पगार भेटतो. अगोदर काम करावं लागतं मग पगार, अगोदर पेरावं लागतं मग शेती. तसं पहिले करावं लागतं मग प्राप्त होत असतं. कर्मवश आजचं जे जीवन आपलं आहे पूर्वीच्या कर्मानी आपलं चालू आहे. त्याच्यासाठी वेगळी धार्मिकता करण्याची गरज नाही, आवश्यकता नाही. कर्मानी आपल्याला भेटले. मान पान, पैसा, अडका, कुटुंब, सुख दुःख हे सारे कर्माने भेटले. मग आता आपल्याला करायचं काय? भक्ती.
परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, आपल्या जीवनाच्या मुक्तीसाठी, आणि ती योग्य पद्धतीनं जर केली तरच, अन्यथा अंदाजाने करून उपयोग काय? भक्तीचे अनेक प्रकार आहे. जीवभक्ती, देवता भक्ती, भूतभक्ती, परमेश्वर भक्ती. सर्वश्रेष्ठ भक्ती परमेश्वर भक्ती. त्या परमेश्वर भक्तीमध्ये उतरायचं असेल तर त्या परमेश्वराला ओळखावं लागेल. ओळख पहिले होत असते, नंतर प्रेम, नंतर प्रीती, नंतर साह्य. बघा, मला डायरेक्ट तुम्ही बोलवलं नाही आहे, काहीतरी ओळख आहे. काल कुठंतरी आपण भेटलो म्हणून आज भेटलोय, आज भेटलोय म्हणून उद्या पण भेटणार आहे. हे भेटणं आपलं कंटिन्यू चालू आहे. पण आपण काल काय खाल्लं हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळं काल कुठं भेटलो हे आपल्याला कसं सांगता येणार आहे? उद्या कुठं भेटणार हे कसं समजणार आहे? कारण जीव अनादि अविद्युक्त अज्ञान आहे. हे भेटणं आपलं राहणार आहे, कंटिन्यू राहणार आहे. परमेश्वर कोणाच्या तरी निमित्तातून आपल्याला हे आपल्यापर्यंत आणणार आहे. परंतु ते जाऊन समजून घ्यावं लागेल की अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आम्ही तर भक्ती केलीच, त्यातून आउटपुट काय भेटलं, मला मिळवायचं काय? ते जे मिळवायचं ते भेटणार आहे का ज्या भक्तीतून मी करतोय ती? काय सांगितलंय परमेश्वरांनी, काय सांगितलंय संतांनी, ते समजून उमजून जर करायचे असेल तर करा. अन्यथा तुम्ही कोणतीच भक्ती नाही केली तरी तुमच्या जीवनामध्ये काही बदल होत नाही. कारण कर्मोसे सकळे पावे. कर्माने तुम्हाला भेटलंय आज जे भेटलंय ते. त्याच्यासाठी वेगळी भक्ती करायची गरज नाही. भक्ती ही मुक्तीसाठी असते, आणि ती करत असताना कोणतेही कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा जोपासायची गरज नाही. अनन्य भावे परमेश्वराने शरण यायला लावलेलं आहे, आणि त्या परमेश्वराला ओळखून जाणून मग आपण ते करायचं असतं. आता 10वीत विद्यार्थी असतात 100, शिक्षक असतो, तो शिक्षकांनी तेच शिकवलेलं असतं. सर्वांना पेपर सारखाच असतो, सोडवण्याचा टायमिंग सारखाच असतो. आता सारे डिस्टिंक्शनमध्ये येतात का? सारेच पास होतात का? काही नापासही होतात, काही कमी बी टक्केवारी पडतात. परंतु त्यांनी प्रयत्न न सोडणं हा त्याचा धर्म आहे. हे त्याचं जीवन आहे. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. एखादा विद्यार्थी एखाद्या विषय नापास झाला, मग तो काही शिकणारच नाही का? तो परत परीक्षा देतो आणि पुढच्या वर्गात जातो. जिद्द आणि सातत्य, प्रयत्न आणि ज्ञान यावरती जर तुम्ही धार्मिकता समजून घेतली तर आपल्याला पुढे जाता येईल. तुमचं आमचं असं काही नसतं. धर्म एक आहे. आपण एकीकडे धार्मिकता करतो आणि धर्मात सांगितलेले तत्व सिद्धांत जर आपण आपल्या जीवनात उतरवले नाही तर ती धार्मिकता काही उपयोगाची नाही. दररोज सकाळी उठतो, आंघोळ करतो, देवपूजा करतो, मंदिरात येतो, स्मरण करतो, चिंतन करतो, आणि शेजारच्याशी आपलं जमत नाही. बांधावरून भांडणं, रस्त्यावरून भांडणं, याला खोटं सांगायचं, त्याला त्याचं सांगायचं. आणि असा जो जीव आहे याने किती धार्मिकता केली याला काही अर्थच नाही. धार्मिकता काय आहे? धर्म समजल्यानंतर ते कळेल. धार्मिकता हीच आहे की दुसऱ्याच्या चांगुलपणाचा विचार करणं, दुसऱ्याला आपल्यापासून दुःख होणार नाही याचा विचार करणं, याची काळजी घेणं, खोटं बोलणार नाही, आपल्या जीवनामध्ये नैतिकता मी पाळेल, मी भांडण करणार नाही. हे सारे जन परमेश्वराचे आहे. नुसते भावबंधच आपले नाही आहे, हे सर्वच आपले आहे. अशी भावना निर्माण करून तुम्ही जगायला सुरुवात कराल, तुम्हाला वेगळी धार्मिकतेची गरज नाही. तीच धार्मिकता आहे, तोच धर्म आहे. परंतु आपल्या डोक्यामध्ये आपण धर्म काय घेतला आहे? धर्म म्हणजे मंदिर, धर्म म्हणजे पूजा अर्चा, धर्म म्हणजे कर्मकांड, विधी, अंधश्रद्धा, खिटी. पण धर्म काय आहे? धर्म आत्मशुद्धीचं कारण आहे. दृष्टी तुमची किती शुद्ध तुम्ही केलेली आहे, तुमची बुद्धी तुमची किती शुद्ध केलेली आहे, दुसऱ्याकडे पाहण्याची नजर तुमची किती शुद्ध आहे, तो म्हणजे धर्म आहे. क्लीननेस, स्वच्छ आपल्याला आवडतं. बघा, आपण मळालेला कपडा कधी घालत नाही, मळालेल्या जागेवर कधी बसत नाही. मळालेलं ताट आलं तर आपण पुसून घेतो, नंतर जेवण करतो. मळालेलं आपल्याला कधीच आवडत नाही. धर्माला मळालेलं आवडत नाही. धर्मसुद्धा स्वच्छ विचाराचा आहे, स्वच्छ मनाचा आहे.
स्वच्छ दृष्टीचा आहे. 2 तास सकाळ 2 तास संध्याकाळी पूजा करणारी मंडळी जर वाईट नजरेने दुसरीकडे पाहत असेल तर त्या 2 तासाच्या पूजेला काही अर्थ नाही. आणि दररोज न मंदिरात येणारा विचार चांगला ठेवून जगत असेल तरी तो मंदिरात आल्यासारखाच आहे. लक्षात घ्या. मग धर्म काय आहे आणि धार्मिकता काय आहे ही जर तुम्ही समजून घेतली तर धर्म अत्यंत सोपा होऊन जाईल. एक व्यक्ती असते, दररोज मंदिरात जात असतो. मंदिरात जात असताना तो मोठा व्यावसायिक असतो. एक संस्कार असतात. गाडी लावायची, पटपट मंदिरात जायचं, देव करायचे, गाडीत बसायचं, ऑफिसला जायचं, दिवसभराचं जे आपलं काम आहे, कर्म आहे ते करायचं. एकदा अशा घाईघाईत जात असताना त्याची गाडी दुसऱ्या गाडीला लागते. त्या दुसऱ्या गाडीचं नुकसान होतं. आता त्याच्या मनामध्ये वाटलं की आता हा गाडीवाला कोण आहे, त्याचं आपल्याला जर आपण बघितलं, शोधलं तर वेळ लागेल, मला तर काम आहे. तो जाऊ शकत होता कारण त्याला कोणीच पाहिलेलं नव्हतं. ना आपण हे करतो, बऱ्याच वेळा करतो, धडक देऊन लोक जाणार आहे बघतात. बघा पेपरमध्ये आपण वाचतो की अज्ञात वाहनाने धडक दिली, आहे की नाही. ते आपल्याला असं वाटतं अज्ञात वाहनाने, परंतु देवाचा CCTV कॅमेरा पॉवरफुल आहे, त्यांनी कॅच केलेलं आहे. तुमच्या खिशातले 2 रुपये मी काढील, ते खर्च पण करील, पण ते काढलेले पैसे, ते कर्म, ते मात्र मला द्यावाच लागेल, भोगावाच लागेल. तो विचार करतो हे चुकीचं आहे. त्यांनी एक चिठ्ठी लिहिली, त्याच्यावर मोबाईल नंबर लिहिला, स्वतःचा पत्ता लिहिला आणि सांगितलं का माझ्या गाडीनं तुमच्या गाडीला धक्का लागलेला आहे, तुम्ही ज्या पण वेळेस गाडीजवळ याल टेन्शन घेऊ नका, मला फोन करा, तुमची काय आहे ती भरपाई मी ती देईन. मला घाई असल्यामुळे मी जातोय. तो निघून जातो. जेव्हा तो गाडीवाला येतो त्यांनी ती चिठ्ठी पाहिली. तो हा काय मूर्ख माणूस, असं कुठं होतं काय, कोणीतरी आपली चेष्टा केली असेल ना. आपल्या जीवनामध्ये असंच होतं बघा. कोणीतरी चांगलं खरंच बोललं राहिलं, आपल्याला वाटतं याचं काही खरं आहे का, असं कुठं असतं काय. ते जे लांडगा आला रे आलगादी गोष्ट आहे आपल्याला माहिती. तो मजा करण्यासाठी सर्व लांडगा आला ते लोक पळतात शेळ्या घेऊन, जनावरं घेऊन. तो काही आलेला नसतो, परंतु त्याची प्रवृत्ती राजस असल्यामुळे त्याला मजा वाटते की यांची धावपळ. पण एकदा खरंच लांडगा आला, जेव्हा तो म्हणायला लागला लांडगा आला याचं काय खरं आहे म्हटले, 50 वेळा म्हटलेलं आहे. आणि मग लांडग्याचं नुकसान कोणाचं झालं, त्याचंच होणार आहे. तसं त्यालाही पण वाटलं असं कुणी आहे काय, चिठ्ठी स्वतः लिहून नेणार, तुमचं नुकसान आम्ही देणार. अहो आपलं जर काही झालंच ना गाडीला गाडी, तर माझी कशी चुकी नाही, तुझी कशी चुकी, याच्यासाठी 2-2 तास आपल्याला किती घाई असली तरी भांडणारे लोक आपण पाहिलेले. आणि आपल्याही कधीतरी आपण प्रसंग आलेला आहे, गाडी रस्त्यात लावून देतो आणि भांडत राहतो आपण. तर माझी कशी चुकी नाही, तुझीच कशी चुकी आहे सांगत राहतो, पटवत राहतो. एवढे सुशिक्षित जर विचाराचे जर धर्माचे लोक जर झाले तर एवढ्या पोलिसांची गरज आहे का. तत्वज्ञान धर्म काय आहे, धार्मिकता कशासाठी आहे हे जर समजून घेतलं आणि त्या पद्धतीने जर आपण करायला लागलो तर एवढे पोलीस आहेत, त्याचे निम्मे पोलीस सुद्धा लागणार नाही आपल्याला. परंतु आपण फक्त धार्मिक आहोत, संस्काराचे आहोत, सुसंस्कृत आहोत, परंतु ते शालेय अनुषंगाने डिग्रीतले आहोत. धर्माला डिग्री चालत नाही, धर्माला संस्कार चालतो, संस्कृती चालते. तो तिकडे गेल्यानंतर त्याचं मन सतत तिकडं ओढा करतं, कधीतरी हा फोन करील आणि आपण याला याची भरपाई देऊ, हा विचार करतो. असं कोणी असतं, मला याची त्यांनी कोणीतरी चेष्टा केली असेल, काहीतरी गंमत केली असेल, जाऊ द्या, झालं ते झालं, आपलं नशीब. 12 वाजले, 1 वाजला, 2 वाजला, 3 वाजला, 4 वाजला, हा वाट पाहतो ना, हा म्हणतोय काय खरं आहे का. या फोनवर केल्यानंतर आपली चेष्टा होईल, आपलाच अपमान होईल. आणि 4 वाजता न राहून तो सहजच फोन करतो आणि मग तो आधीरतेने तो सांगतो की अहो तुमची सकाळपासून मी फोनची वाट पाहतो, तुम्ही जिथं असाल तिथं या, असं ऑफिस आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. याला अधिक उत्सुकता वाटली की काय प्रकार आहे हा, काय माणूस मूर्ख आहे, वेडा आहे, असं कोणी असतं काय, असं कोणी वागतं काय. तो जातो, तो त्याचं स्वागत करण्यासाठी उभाच असतो. चहा पाणी सर्व झाल्यानंतर म्हणले काय आहे तुमचं नुकसान देऊ, म्हणले तुम्ही नुकसानही द्याल, काय असेल ते द्याल, काय हरकत नाही, पण माझ्या मनात आलेल्या प्रश्नाचं पहिले उत्तर द्यावं. तुम्ही गाडी माझ्या गाडीला लावली, नुकसान झालं, ते कोणी पाहिलं होतं का, म्हणे कोणीच नाही पाहिलं, तुम्ही पळून जाऊ शकत होते, मलाही कळालं नसतं, मलाही समजलं नसतं, मी वैताग केला असता, माझं नसीब म्हणून त्यावरती मार्ग काढला असता, मग तुम्ही असं का करावं. म्हणले कोणीच मला पाहिलं नव्हतं, पण मी ज्या मंदिरात मी दररोज जातो त्या देवाने मला पाहिलेलं होतं.
त्या देवाने मला पाहिल्यामुळं दररोज मी मंदिरात जातोय आणि त्यांनी मला पाहिलंय हे मला समजूनही जर ही चोरी मी लपवित असेल तर त्या मंदिरात जाण्याचा उपयोग काय? कशासाठी मी जातोय? का राहायचं? मग संस्कार आणि संस्कृती धर्म आहे आणि धर्म संस्कार संस्कृती देत असतो आणि त्यातून जगणं म्हणजे धर्माने जगणं आहे. आपण कसं वागतो, कसं बोलतो, कसं राहतो, कोणाबरोबर जातो हे धर्म आपल्याला शिकवत असतो. काय खातो हे आपल्याला धर्म शिकवत असतो. धर्म कधी नॉनव्हेज खायला सांगत नाही, कारण ते माणसाचं अन्न नाही. शुद्ध शाकाहार मानवी आहार. वाघाने कधी गवत खाल्लेलं नसतं, त्या जनावराला कळतं काय खावं आणि आपण तर नॉनव्हेज खातो, धार्मिकता करतो, मंदिरात जातो. नॉनव्हेज खाणारे धार्मिक नसतात का? ते उलट जास्त धार्मिकता असतात. माझा अंदाज आहे जे नॉनव्हेज खातात, अनैतिक काम करतात, चुकीचे कामं करतात, खोटे बोलतात, भामटेपणा करतात, त्यांच्यामध्ये धार्मिकता जास्त दिसते. का तर त्याला पचवायचं असतं ना, त्याला माहिती आहे मी काय केलं आहे आणि मग त्याच्यावरती उपाय म्हणजे धार्मिकता. तुम्ही हे करत नसेल तर खूप मोठी धार्मिकता करायची गरज नाही आहे. तुमचं जीवन असंच सुंदर होणार आहे. धर्म हा जीवन सुंदर करण्याचा एक उपाय आहे, एक साधन आहे. तुम्ही कसं जगायचं हे सांगणारं साधन आहे, कोणाबरोबर जायचं हे सांगणारं साधन आहे. म्हणून धर्म काय आहे हे समजून घेऊन मग धार्मिकता कशात आहे ही जर तुम्ही समजून घेतली तर नक्कीच तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहू शकत नाही. मनात बरेच प्रश्न असतात, अज्ञान असतं, करण्याची इच्छा असते पण वेळ भेटत नाही. धर्माला वेळ काढणं म्हणजे स्वतःला वेळ काढणं, धार्मिकतेला वेळ काढणं म्हणजे स्वतःला वेळ काढणे. तुम्ही वेळ काढलाय तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या संसारासाठी, तुमच्या प्रपंचासाठी, तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे धर्म समजून घेणं, धार्मिकतेने जगणं. वाल्या कोळ्याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे. प्रपंचासाठी, संसारासाठी, कुटुंबासाठी काय करत होता? दररोज हिंसा करत होता आणि 7 राजनं भरले होते दगडांनी. नारद मुनी जेव्हा जातात तेव्हा म्हणतात हे का करतो, कशासाठी करतो? कुटुंबासाठी. म्हणे सर्व करतात, मी करतो. तू कुटुंबासाठी करतो पण ते कुटुंब तुझ्यात सहभागी आहे का याच्यामध्ये? म्हणले असणारच, 100% आपण गृहीत धरतो ना. ते म्हटले मला नाही वाटत, तू जाऊन विचारून ये. मी राहतो 100% इथं थांबतो, मी जाणार नाही, पळून नाही जाणार. तो जातो. ते म्हटले तुम्ही काय करता, उपकार करता का आमच्यावर? तुम्ही आम्हाला खाऊ घालता, जगवता, ते तर प्रत्येक जण करतो, हे कर्तव्य तुमचं, ड्युटी आहे. तुम्ही त्याचे भागीदार आहात, ते तुम्ही केलेलं आहे. तुम्ही काय आमच्यासाठी केलेलं नाही आहे. तुमची ड्युटी, तुमचं कर्तव्य आहे. म्हणून जे तुम्ही कराल ते तुमच्या शिदोरी, ते तुमच्या पिशवी, ते तुमच्या डोक्यात, ते तुमच्या कर्मात, तेच तुमच्या जीवनात राहणार. काय करायचं हे सांगणारा धर्म असतो, काय नाही करायचं हे सांगणारा धर्म असतो. पण आपण धर्मामध्ये, धार्मिकतेमध्ये करत असताना ज्ञानाला अजिबात महत्त्व दिलेलं नाही आहे. कर्माला महत्त्व दिलं आहे, कर्म. विधीला महत्त्व देतो, विधी. कर्मकांडाला महत्त्व देतो आणि म्हणून अंधश्रद्धा. का करतो, कशासाठी करतो माहीत नाही आहे. म्हणून धर्म हा मुक्तीचा दरवाजा आहे आणि समाजात राहत असताना प्रत्येकाला समजून घेणं, प्रत्येकाचा आदर करणं हा धर्म आहे. प्रत्येकाच्या विचाराचा आदर करणं हा धर्म आहे. तुम्ही काय करता, कोण काय करता याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही कसे करता याला खूप मोठं महत्त्व. आम्ही कसं जगतो याला महत्त्व नाही, तुम्ही कसे जगता याला महत्त्व नाही, कसे जगता याला महत्त्व आहे. जगणं तर प्रत्येकजण, जन्माला आलेला मनुष्य जगतोच. अहो आपणच काय जगतो? कुत्रा जगत नाही, मांजर जगत नाही, डुक्कर जगत नाही, गाय, म्हैस, बैल जगत नाही, सर्व जगतात. परंतु तुम्हाला स्वतंत्रता दिलेली आहे, बुद्धीच्या जोरावरती अधिकार दिलेला आहे. कसं जगायचं याची चॉईस तुम्हाला दिलेली आहे. म्हणून नरदेह हा सोपा नाही आहे, साधा नाही आहे. त्यातून धर्मावरती समजून घेणं हे सोपं नाही, त्यावरून धर्मावरती चालणं सोपं नाही. अवघडातली अवघड प्रक्रिया आहे. परंतु परमेश्वर काय म्हणतात, हे रहस्यातलं रहस्य ज्ञान मी तुला अवतार घेऊन सांगतो, तुझ्यासारखा होऊन येतो, तुझ्या भाषेत सांगतो, तुला समजेल, कळेल अशा पद्धतीने सांगतो. जोपर्यंत ते समजून घेत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार. म्हणून परमेश्वराची अपार कृपा आहे, परंतु ते ओळखणं, ते समजणं, जाणणं हे मात्र आपली ड्युटी. ही प्रयत्न आपला आहे, हा निर्णय आपला आहे. तो निर्णय
स्वतंत्र पद्धतीने घ्यायचं असेल तर ज्ञानातून घ्यावं लागेल आणि ते ज्ञान चिकित्सकपणे आपल्याला वापरावं लागेल. का आणि कशासाठी? बघा, आपण कोणाच्या बरोबर लगेच मैत्री होत नाही, आपली पहिली ओळख होते. नवीन माणूस आपल्याजवळ आला, प्रवासाला आला किंवा कुठं आला, गावातला जरी आला, का पाहुणे नवीन दिसतात, कुठून आले, नाव काय तुमचं, पण नाव गाव विचारलं का मग आपल्याला अंदाज येतो. मग लगेच त्याला मदत नाही करत आपण, त्याचा अंदाज घेतो, त्याच्या विचाराचा, त्याच्या आचाराचा, त्याच्या उठण्या बसण्याचा अंदाज घेऊन त्याला समजून उमजून घेतल्यानंतर मग त्याला मदत करायची की नाही, त्याला जवळ करायची नाही, त्याच्यावर दोस्ती करायची नाही बघत असतो. आपण सोयरीक जमवताना किती विचार करतो बघा. आजकाल ते आता अडचणीचं झालेलं आहे, जे आलं ते पकडून घेतो, कारण अडचणीचं झालेलं आहे. पूर्वी सोयरीक जमावताना या मुलीचा मामा कोण, चुलता कोण, आजी कोण, बाई कोण, ही कोण, ते सारं खानदानाची चौकशी करायची. हे जुने लोक, त्यांना माहिती आहे. तर लग्न मुलीबरोबर करायचंय, एवढं काय करायची गरज होती का? पण तेव्हा त्यांना शेती कशी, त्याच्यावरती पीक कसं येणार ठरणार आहे. आजूबाजूचं बॅकग्राऊंड आपण बघितलं जातं, चेक केलं जातं. सोयरीक जमावायची चेक करतो, शेती करायची चेक करतो, नोकरी करायची चेक करतो, मुलाला शिक्षण ॲडमिशन घ्यायचं, शिक्षण कोणतं द्यायचं आहे, भविष्यात कशाला स्कोप आहे, कशातून चांगलं त्याचं भविष्य घडेल, नोकरी मिळेल, त्याचं जीवन सुखकर होईल याचा विचार करतो. प्रत्येक गोष्ट चेक करतो. तुम्ही धर्म चेक केला का, धार्मिकता चेक केली का? जर ती चेक केली नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. वेळ कधीच जात नसते. जोपर्यंत आपण खड्ड्यात जात नाही आणि स्मशानात जात नाही तोपर्यंत वेळ आपल्या हातातच असते. वेळ सतत आपल्या हातात आहे, परंतु ते चेक करायला खूप काही वेळ लागत नाही. अत्यंत थोडीशी चिकित्सा का आणि कशासाठी विचारलं पाहिजे. आज नवीन युवक जे आहे ते विचारतात, का करायची धार्मिकता, कशासाठी करायची, याचीच करायची कशासाठी, मला काय मिळणार आहे, मला काय नाही भेटणार आहे, सर्व करतो मला. त्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकलो तर ती संस्कारक्षम पिढी आपण निर्माण करू शकू. अन्यथा आज आपण सुशिक्षित झालोय पण संस्कारिक नाही आहे. इंजिनियर वाईट माणूस करत नाही, विचार नाही करत. आपल्या खेड्यातली चांगली परिस्थिती खूप, शहरामध्ये जा, इंजिनियर आहे, डॉक्टर्स आहे, मोठे मोठे व्यावसायिक आहे, यांचे आई वडील सारे वृद्धाश्रमात आहे. आपल्याकडे समाजाच्या लाजकाजक होईना पण वृद्धाश्रमामध्ये आपण पाठवत नाही का, तर समाज काय म्हणेल. पण आपण आपल्या आईवडिलांना किती सांभाळतो, कशा पद्धतीने सांभाळतो, तो धर्म आहे. आपल्या बापाचा आपल्याला बाप होता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही धर्मात आहे, लक्षात घ्या. आपल्या आईचा आपल्याला आई होता आलं पाहिजे, तेव्हा तुम्ही संस्कारक्षम आहे हे लक्षात घ्या. तेव्हा तुमच्या सुशिक्षितपणाला अर्थ आहे. आपल्याला बापाचं बाप नाही होता येत, आईचं आई नाही होता येत, होताच येणार नाही, कारण आपण आता कोणाचा तरी बाप झालेलो असतो. पण बापाचं बाप होणं एवढं सोपं नाही. एक दिवस, एक रात्र अनुभव घेऊन बघा, नाही होत. धर्म ते शिकवतोय. धर्म हा संस्कार आहे, संस्कृती आहे. धर्म आपलं भलं आहे, धर्म आपला हित आहे, धर्म हा पॉझिटिव्ह विचार आहे, धर्म हा कॉन्फिडन्स आहे, धर्म आत्मविश्वास आहे. हे लक्षात घ्या. आपण डिग्रीनं मोठे झालो, आपल्याकडे बंगले आले, गाड्या आल्या, सुबत्ता आली, मानपान आल्या, चार लोक मानायला लागले, आपल्याला विचारायला लागले. परंतु आपली विचारधारा जर ऊर्ध्वगतीची नसेल, चांगली नसेल, सुंदर नसेल, तर त्यात चांगुलपणाला काय उपयोग नाही. ते फक्त बेगडी जगणे, बेगडी. धर्माला बेगडी जगणं चालत नाही. धर्मामध्ये डुप्लिकेट चालत नाही. डुप्लिकेट समाजातही चालत नाही. 2 दिवस 4 दिवस चालेल, आपोआपच सत्यार्थ प्रकटे उघडतं, ते उघडं येतं. तर धर्मातही अजिबात चालत नाही. म्हणून धर्म काय हे पहिले समजून घ्या. धार्मिकता कशात हे समजून घ्या. वेळ भरपूर झालेला आहे, तुमचे पुढचे प्रोग्राम ठरलेले आहे. तुमच्या गावाचं एक सुंदरपणे वैशिष्ट्य मला आवडलं की वर्षातून एकदा कार्यक्रम घेतात, सर्व सहभागी होतात. सर्व सहभागी होऊन ती पत्रिका मी जेव्हा बघितली तर कोणी कोणी देणगी दिली त्यांची नावं, एवढी पारदर्शकता धर्मात शक्यतो राहत नाही. धर्माच्या ठिकाणी तरी राहत नाही, परंतु ती पारदर्शकता तुम्ही आणली, याचं कौतुक आहे तुम्हाला. आणि त्याच्यातही नंतर परत आता नंतर हा प्रोग्राम होणार आहे म्हटले, काय दिवा लावायचा, त्याच्यातही लिलाव होणार आहे. ते पैसे धर्माला उपयोगी लावणार आहे, त्याला उत्साह निर्माण झाला पाहिजे, ईर्ष्या निर्माण झाला पाहिजे. कुठंतरी काम करतोय, कष्ट करतोय,
त्यातून मान भेटणं. बघा हे पुढारी लोक किती खर्च करतात, किती भयंकर खर्च करतात निवडणुका लढवताना. मिळणार काय 5 वर्षासाठी, ते बी भेटेल का नाही याची गॅरंटी नाही. पण इथं काय भेटणार आहे? इथं जेव्हा ईर्षेने त्यात सहभागी व्हाल, त्या लिलावात जाल, तो तुम्हाला मान भेटेल. तो पैसे धर्माला उपयोगी लागणार आहे आणि तो धर्माला उपयोगी लावलेला पैसा तुमच्या जीवनाला आकार देणार आहे, लक्षात घ्या. म्हणून ही संस्कृती तुम्ही जपताय हे अत्यंत कौतुकास्पद आहे आणि ही परंपरा चालावी, पुढच्या पिढीपर्यंत ते जावं, यासाठी तुम्ही एक कार्यक्रम घेताय, हे बी खूपच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल या आयोजकांचं मी अभिनंदन करल. आणि माझी योग्यता नसतानाही तुम्ही मला बोलवलं, माझ्याकडून ऐकून घेतलं, त्याबद्दल मी तुमचे आभार पण मानल. उद्याही सकाळचं एक सत्र होणार आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असेल, ही संवाद आहे, ही चर्चा आहे. सत्संग म्हणजे मी सांगणे तुम्ही ऐकणे असं नव्हे, ही चर्चा आहे. धर्माच्या बाबतीत अनेक लोकांच्या मनात खूप शंका असतात, खूप प्रश्न असतात, पण विचारत नाही. विचारायचं कोणाला? आणि विचारलं तर अपमान होतो का काय? भीती आहे. आणि म्हणून अज्ञानाने धार्मिकता करणारे लोक कधी धर्मामध्ये सक्सेस होऊ शकत. अर्जुन देवाने हजारो प्रश्न विचारले म्हणून भगवद्गीता जन्माला आली. पूजनीय महादाईसांनी हजारो प्रश्न विचारले म्हणून लीळाचरित्र मराठीतला आद्य ग्रंथ आहे. तुम्हाला द्वापारयुगाची श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेली भगवद्गीता माहिती आहे, स्वामी श्री चक्रांनी सांगितलेली मराठीत भगवद्गीता तुम्हाला माहीत नाही आहे. ती सूत्रपाठ या नावाने आपल्यावर आलेली आहे. अत्यंत पारदर्शकपणे सरळ परमेश्वर कोण आहे, काय आहे, कसा आहे, त्याला ओळखायचं कसं, तो कोण आहे याची स्पष्टता देताना देवता किती आहे, कोण आहे, कशा आहे, त्यांची स्वरूप मर्यादा काय आहे, स्पष्टपणे त्यांचा धर्म काय आहे, त्यांची धार्मिकता केली तर काय भेटणार आहे, किती दिवस भेटणार आहे, किती लाख वर्ष तुम्हाला सुखफळ भेटणार आहे, परत तुम्ही कशी येणार आहे, सृष्टी कशी निर्माण झाली, संसरण प्रकरण, सृष्टीचा नाश कधी होणार आहे, कसा होणार आहे, कशा पद्धतीने स्थान प्रकरण, या सृष्टीमध्ये आल्यानंतर तुमचा उद्धार कसा होणार आहे, परमेश्वर उद्धार कसा करणार आहे, उद्धरण प्रकरण. आणि उद्धरण प्रकरणामध्ये गेल्यानंतर उद्धार तुम्हाला जर करून घ्यायचा असेल तर तुमची आचार प्रणाली कशी असली पाहिजे, तुमची विचार प्रणाली कशी असली पाहिजे. अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक भगवद्गीता कलियुगाची मराठीत असलेल्या तत्वज्ञानात स्वामी श्री चक्रधरांनी सांगितलेली आहे, पण ती आपल्यापर्यंत आलेली नाही. आपल्याला तिच्यापर्यंत जावं लागेल, लक्षात घ्या. इथं आता तुमचे सर्व गाव जे आहे ते गावगाडं आहे, गाव व्यवस्था आहे. या गाव व्यवस्थेने तुम्ही चालताय. काही माळकरी संप्रदायाचे सद्भक्त आहे, काही मानव संप्रदायाचे सद्भक्त आहे. संप्रदाय म्हणून एकामेकाकडे बघू नका, धर्म म्हणून एकामेकाकडे बघा, आदर करा. तुमचं आमचं वेगळं नाही असं समजून जेव्हा तुम्ही चालाल तेव्हा लक्षात येईल. जवळ गेल्यानंतर याचे विचार त्याचे विचार, आपण जवळच जात नाही, नाही यांचं लय अवघड आहे, तो जात नाही आपल्या जवळ आणि आपणही त्याला जवळ येऊ देत नाही. तो आमचा देव तुमचा देव, याच्यातच आपलं सारं आयुष्य चाललंय. ते तुमचं आमचं असं काही नसतं. एक परमेश्वर, परमेश्वर तर एकच आहे ना, तो ओळखणं हे महत्त्वाचं असतं. बघा लांबून आपण जर बघितलं एखाद्या झाडाकडं तर आपल्याला लक्षात येतं झाड आहे, पण कसलंय सांगता येईल का? नाही. मग त्याचं जसं जवळ जाऊ आपण तसं आपल्या लक्षात येईल आंब्याचं झाड आहे का, जांभळीचं झाड आहे का, बाबळीचं झाड आहे, कशाचं आहे ते कळेल आपल्याला. जवळ गेल्यानंतर आपल्याला कळतं हे झाड कशाचं आहे. परंतु त्या झाडाच्या खाली जेव्हा जाऊन उभं राहू आपण त्यावेळेस आपल्याला समजेल की ह्या झाडाचे गुण वैशिष्ट्य काय आहे, फायद्याचं किती, नुकसानीचं किती. तसं आपण एकामेकाच्या जवळ जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला अंदाज येईल फायद्याचं काय आणि तोट्याचं काय. त्याच्यामुळं जाणं येणं बंद नाही करायचं आहे, सांगणं बंद नाही करायचं, ऐकणं बंद नाही करायचं, संवाद करायचा. पण त्या संवादाचा विसंवाद होणार नाही, वाद होणार नाही, भांडणं होणार नाही, याची काळजी मात्र आपण घ्यायची. तो म्हणजे धर्म आहे, ती म्हणजे संस्कार आहे, ती म्हणजे संस्कृती. लक्षात घ्या. हे गावगाडं, ही गाव व्यवस्था, ही संस्कार आहे. तुम्ही एका पिढीने दुसऱ्या पिढीला, आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत हे दिलेलं आहे, आपल्यालाही ते पुढच्या पिढीला द्यायचं आहे. ड्युटी आहे, कर्तव्य आहे आपलं. परंतु समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. धर्म हा ज्ञानवाचक आहे. त्या ज्ञानाच्या अनुषंगाने जर समजून घेतला, जाणून घेतला तर नक्कीच आपलं हित होईल. मनात प्रश्न भरपूर आहे आणि अनेक लोकांनी मला सांगितलं आहे की इथं असं असं सांगा बाबा, तसं तसं सांगा. तर तुमच्या मनात प्रश्न आहे ते याचं उत्तर आपण विस्तृतपणे विवेचन करू, चिंतन करू
माझ्याकडून कळत काही न कळत तुमच्या श्रद्धेला हात घातल्या गेला असेल तर मी माफी मागेल. मनात काही ठेवू नका, परंतु जवळ येऊन विचारा, चर्चा करा, संवाद करा, धर्म जोपासा. धर्म आपला आहे, सांभाळायचा आपला आहे. संस्कृती आपली, सांभाळायची आपली. आपल्याकडं आता काय पाश्चात्य संस्कृतीचा खूप पगडा पडलेला आहे. पूर्वी गावामध्ये संध्याकाळचे कामं झाले का 2-2, 4-4 तास गप्पा मारत बसायचे. बायांमध्ये, माणसांमध्ये आपला ट्रेस निघून जायचा एकामेकाच्या सुखदुःखात. आता आपला मोबाईल आला, टी व्ही आली, आपण आता एकलकोंडे झालो आपल्या घरामध्ये. ना आपण काय टेन्शन आहे आपल्याला कळत नाही, काय अडचण आहे आपल्याला कळत नाही. आणि त्यांनी काही भलं वाईट कळलं का म्हणतो आपण, म्हणतो अरे त्याचं तर खूप चांगलं होतं, कसं काय झालं. त्याच्या डोक्यात काय होतं कोणाला त्याला सांगता आलं नाही, कोणी ऐकूनच घेतलं नाही. धर्मसंवाद, धर्मचर्चा आहे, धर्म ओळख एकामेकाची, आणि त्यातून एकामेकाला पुढं नेण्याचं एक साधन आहे. हे आपण जर समजून घेतलं तर नक्कीच अशा कार्यक्रमाचा उपयोग होऊ शकतो. अन्यथा कार्यक्रम आला, जेवणं केले, निघून गेले, पुढच्या वर्षी वर्धापन दिन आला, परत कार्यक्रम, परत लिस्ट, परत दुसरे बाबा, परत जेवणं, परत जाणं, आउटपुट काहीच नाही. त्याला काय अर्थ नाही. पेरावं लागतं, आणि पेरल्यानंतर उगवतंच, पण ते पेरणं अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून झालं पाहिजे. त्या कार्यक्रमातून नवीन पिढीला दिशा देता आली पाहिजे, त्यांना प्रेरणा देता आली पाहिजे. ह्या नवीन पिढीच्या व्यसनातून त्यांना काढता आलं पाहिजे, नकारात्मक विचारातून काढता आलं पाहिजे, आत्मविश्वास त्यांना जागृत करता आला पाहिजे, प्रेरणा देऊन त्यांचं जीवन सुखकर करता आलं पाहिजे. तर कार्यक्रमांना महत्त्व आहे. जे देणगीदार आहे तर त्यांना फायदा आहे. अन्यथा फक्त उत्सव म्हणून करायचा आणि विसरून जायचं, त्यालाही काही अर्थ नाही. तर आपण आता थांबू. उद्याचं सत्र आयोजक जे आहे ते सांगतील. वेळेवर घेतलं तर जास्त वेळ देता येईल. अन्यथा आत्तासुद्धा तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर मी इथं उपलब्ध आहे. चर्चा करू शकता, संवाद साधू शकता. उद्या पण आपण आलेलोच आहे मी वेळ काढून. सत्र झाल्यानंतरही आपण चर्चा करू शकता, संवाद साधू शकता. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, श्री गोपाल कृष्ण महाराज की दंडवत हो.